2 डिसेंबर 2024 रोजी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीची स्थापना करून या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून यापुढे सोलापूर शहरातील विविध समस्या व विकासाचे कामकाज सर्व सोलापूरकरांच्या सहयोग घेऊन करणार असल्याचा निर्धार शिवसेनेचे माजी महानगर प्रमुख आणि या समितीचे मुख्य संचालक विष्णू कारंपुरी महाराज यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेतून केला आहे। पुढे बोलताना विष्णू कारंपुरी महाराज म्हणाले, सन 1993 पासून शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसैनिक म्हणून काम केले व आजपर्यंत करीत आलो। यामध्ये विशेष करून सोलापूर शहरातील विडी, यंत्रमाग व असंघटित कामगार क्षेत्रात काम केले। महाराष्ट्र कामगार सेना या संघटनेच्या माध्यमातून सोलापूर शहर व जिल्ह्यातील कामगार वर्गात शिवसेनेचे विचार पोहोचविले। त्यातच सन 1998 साली किमान वेतनाप्रश्नी महाराष्ट्र राज्यातील विडी उद्योग संघाने बेमुदत संप पुकारले। यावेळी दिनांक 5 ऑक्टोबर 1998 रोजी सोलापुरातून 10,000 महिला विडी कामगारांना घेऊन मी विष्णू कारंपुरी महाराज व पद्माताई म्हणता असे आम्ही दोघे मुंबई येथे बाळासाहेबांकडे गेलो। तेव्हा बाळासाहेबांनी महाराष्ट्र बिडी उद्योग संघाला त्वरित कारखाने चालू करण्याचे आदेश दिले। तेव्हापासून आजपर्यंत कारखाने चालू आहेत आणि बिडी कामगार कुटुंबियांची रोजीरोटी वाचली। शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून काढण्यात आलेल्या सर्व आदेशाचे पालन संघटनात्मक, आंदोलनात्मक, निवडणूक आणि सर्व चळवळीत सक्रिय पूर्ण वेळ शिवसैनिक म्हणून काम केले आहे। सन 1999 पासून सुमारे 25 वर्षापासून मातोश्री बंगल्यात बाळासाहेबांच्या हयातीपासून आजपर्यंत अखंडितपणे रक्षाबंधन कार्यक्रम महिला विडी कामगारांसह सुरूच आहे। आमचे व विडी कामगारांचे दैवत म्हणून महासाहेब विडी घरकुल वसाहतीत स्वर्गीय बाळासाहेबांचे व महासाहेबांचे पुतळे बसवून सभागृह बांधले आणि पूर्व विभागातील कुचननगर पद्मशाली चौक येथे कामगार सेनेचे कार्यालयही मी कार्यरत ठेवले आहे। मी शिवसेनेचा शहर कार्यालय प्रमुख, विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख, प्रसिद्धी प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, शहर प्रमुख सध्या दिनांक 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत मनपा क्षेत्र प्रमुख म्हणून सक्रिय काम केले। ज्यावेळी दिनांक 28 ऑक्टोबर 2023 रोजी मनपा क्षेत्र प्रमुख म्हणून शिवसेनेचा मुखपत्र सामनामधून माझी निवड झाली, तरीही जिल्हा प्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांनी सातत्याने माझा आणि माझ्या पदाचा अपमान करून मला कोणत्याही बैठकीला न बोलवता माझ्या 30 ते 35 वर्षाच्या कारकिर्दीचा एक प्रकारे अपमान केला आणि त्यामुळेच अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु भेट न झाल्यामुळे नाराजीतून अखेर सोलापूरकरांशी असलेलं अनेक वर्षाचं जिव्हाळ्याचं नातं न तोडता ज्या जन्मभूमीत आपला जन्म झाला त्या जन्मभूमीसाठी आपण काहीतरी केले पाहिजे, याच विधायक हेतूने विष्णू कारंपुरी महाराज यांनी मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती या सामाजिक संघटनेची स्थापना करून शहरवासियांची सेवा करण्याचा निर्धार केला आहे। मी विष्णू कारंपुरी शिवसेनेचा 33 वर्षापासून शिवसैनिक म्हणून काम केलेलं आहे। अनेक पदावर काम केलं आणि गेल्या वर्षी शहर प्रमुख म्हणून मी असताना माझी नियुक्ती मनपा क्षेत्र प्रमुख म्हणून करण्यात आलं। त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शहर मध्य व शहर उत्तर मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी साहेबांनी अत्यंत ज्या पदाला मी मान्य देत नाही ते पदच नाही अशा प्रकारचे मनाशी धरून अनेक प्रकारे मला अपमानित, हिनवणी करण्याचा प्रयत्न केला। या बाबतीमध्ये संपर्क प्रमुख अनिल कोकीळ साहेब आणि सर्व वरिष्ठ नेत्यांना मी तोंडी आणि लेखी कळवलं, तरीसुद्धा त्यांच्या वागण्यात काही सुधारणा झालं नाही। म्हणून मी शिवसेना या पक्षाचा मनपा क्षेत्र प्रमुख आणि शिवसैनिक पदाचा राजीनामा देऊन मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन व विकास समिती स्थापना करून त्या माध्यमातून सोलापुरातील समस्या सोडवण्याचा सोलापूरकरांच्या सहकार्याने पूर्णपणे 100% प्रयत्न करणार असा निर्धार केलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।